मनू सॉरी, तुझा फोन चालू असताना मी इथे थांबायला नको होतं ना. असं का बोलते? नाही म्हणजे माझ्यामुळे तुला तुझ्या नवऱ्याबरोबर नीट बोलता आलं नाही ना. असं काही नाही. बघ तर, जरा फोनवर बोलल्यानंतर कशी कळी खुललीये तुझी. आई मनू, मी तुला काल सांगितलं तसंच असतं. म्हणजे कामाच्या भरात होते चिडचिड नवऱ्यांची, पण आपण समजून घ्यायचं असतं. खरं बघायला गेलं तर कुठल्याही नवऱ्याचं पान हलत नाहीये बायकोशिवाय, हे तितकंच खरं. बरं ऐक ना, मला जरा गोळ किसून दे पटकन. मला जरा तयारी करायची हळदी कुंकवाची. हो. आले मी. छान झाली ना सगळी तयारी? हो काकू. आणि काय ग, अजून नाही आली मनू? नाही. मनू, मला लवकर ये, उशीर होईल, चल पटकन. काकू आत येऊ का? अगं या या या, चला. या. नमस्कार. कशा आहात काकू? अगदी मजेत. तू कशीस बाळा? मी पण मस्त. पण मनवा कुठे आहे? अगं येते, ती तयार होते. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, सरबत? नाही नको. असं कसं? काहीतरी घ्यावंच लागेल. मी आणते पटकन. आई वाव मनवा, किती गोड दिसतंय माझं बाळ. खूप छान दिसते. हा हा हा, काय स्माइल आहे. हा फोटो राजवीर जिजूंना पाठवायलाच हवा. येस. सखी, ए बरं, राजवीर जिजू का नाही आले? अगं ते जरा कामाच्या गडबडीत होते ना, म्हणून त्यांना नाही जमलं. अगं ते नाही आले तर काय झालं, आपण फोटो पाठवूया ना. तू बस, मी वाण देते तुला. आता हा फोटो ना राजवीर जिजूंना पाठव. हा. नमस्कार करते. हा, सौभाग्यवती भव. आता येऊ का मी? होय. छान दिसतेस. थँक्यू. अरे हो, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. काय मग मनवा मॅडम, झाली का तुमची संक्रांत? हो झाले. मग आता प्रॅक्टिसला सुरुवात करायची. हे बे एक मिनिट, आज आई बाबा पण रिहर्सल बघणार आहेत. अरे वा, मी बोलवते आई. गुड. आई बाबा. आज काय संक्रांत स्पेशल आई बाबांना पथनाट्य दाखवणार आहेस? हा मग. हे बा आले. आई बाबा, हे बघा आईने रिहर्सल बघितली आहे, पण तुम्ही पहिल्यांदाच बघताय, सो तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल किंवा काही खटकत असेल तर आम्हाला लगेच सांगा. ओके? नक्की. ऑल द बेस्ट पोरांनो. थँक्यू. नाटक देखो, नाटक देखो, बिन पैसे का नाटक देखो, नाटक देखो, नाटक देखो, बिन पैसे का नाटक देखो, नाटक देखो, नाटक देखो, बिन पैसे का नाटक देखो. काय
रिलेशन नाही मग असंच कॅज्युअल नाही मग व्यसन आपल्या सगळ्यांना माहितीये की दारूमुळे काय काय होतं. मग का हवी आहे ही दारू? स्टाईल मारायला, चैनीसाठी, का दारू पिऊन गाडी चालवायला? परत दारू पिऊन आला? तुम्ही म्हणालेलात ना की दारू सोडाल. तुम्हाला कळत कसं नाही या दारूमुळे आपल्या संसाराची राख रांगोळी होते. ए, तू कोण मला सांगणारी ग दारू सोड म्हणून? हा? काय करताय? सोडा माझा हात. मग तू मला सांगायचं ना दारू सोड म्हणून, कळलं ना? सोडा माझा हात. बायकोय मी तुमची. ना. मला शहाणपणा शिकवायचं ना? अहो, सोडा. काय करताय तुम्ही? नाही सोडणार. अहो दुखतंय. बस बस झालं आता तुमचं. नुसती दारूच दिसते ना तुम्हाला? आपला सगळा संसार उद्ध्वस्त झाला तरी तुम्हाला दारूच हवी आहे. तुम्हाला दिसत नाहीये का या दारूमुळे आपल्या संसाराची राख रांगोळी झाली. आता तुम्ही दारूला हात तर लावून दाखवा. गाठ माझ्याची. देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो नाटक देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो नाटक देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो. वाव, मनवा खरंच खूप मस्त झालं. काय ग, हाताला काय झालंय? निशी, काय रे, किती घट्ट पकडतोस? बघ, वळ आलाय ना हातावर. मनवा आय एम सो सॉरी. ते फ्लो मध्ये माझ्याकडून झालं. आय एम सो सॉरी. तुला जास्त नाही ना लागलं? अरे नाही, ठीक आहे. ते कॅरेक्टर मध्ये वावत गेला वाटतं. पथनाट्यातच धरला ना. इट्स ओके. मनू किती छान काम करतेस ग. खरंच डोळ्यात पाणी आलं माझ्या. अय्या राजवीर जीजू, तुम्ही कधी आलात? हॅलो मिस्टर मोहिते पाटील साहेब. का आज वेळ मिळाला वाटतं बायकोचं पथनाट्य बघायला? राजवीर, तुम्ही कधी आलात? बराच वेळ झाला. असं म्हणजे तुम्ही बघितलं पथनाट्य? कसं वाटलं? अहो आत या ना. मनू, तू तिथेच काय बोलत बसलेस त्यांच्याशी? त्यांना आत घेऊन ये. नाही नको अहो असं काय, चला ना आत या. नको, तुम्हाला न्यायला आलोय मी. असं काय करताय? 2 मिनिटं या ना. नाही, मला एक महत्वाचं काम आहे. बॅग घेऊन या तुम्ही. थांबलोय मी. बरं, मी आलेच.
तुम्ही थकला असाल ना ड्रायव्हिंग करून? काय झालं? नाही काही नाही. तुम्ही पथनाट्य बघितलं ना? हम्म. कसं वाटलं? तुम्हाला आवडलं ना, मग झालं. तसं नाही हो, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि माझं काम कसं वाटलं? सांगा ना, कसं वाटलं माझं काम? एकदम खरं खरं सांगा. थकले असाल, फ्रेश होऊन घ्या. नाही आता नको, थोडा वेळ बसते मी. आज खरंच खूप दमले रिहर्सल करून. पण ऐका ना बस प्लीज. फ्रेश होऊन घ्या. ओके, मी आलीच. भोसले मला निशिकांतचे सगळे डिटेल्स आहेत. नाही ना, मनूचा काही फोन आला होता का पोचल्याचा? नाही, पण एव्हाना पोचली असेल. आपलं काही चुकतंय का? कशाबद्दल बोलतेस? म्हणजे राजवीरचे सासू सासरे म्हणून आपलं काही चुकतंय का? काय झालं अर्थ? असं का विचारतेस तू? तुम्हाला कळत नाही का मी असं का विचारते? राजवीर कसे बाहेरच्या बाहेर निघून जातात नेहमी, आणि असं खूप वेळा झालंय. मनवाला घ्यायला म्हणून येतात आणि तसेच निघून जातात. आलंय माझ्या लक्षात. आज तर तसेच निघून गेले बाहेरच्या बाहेर. कुणाशी 2 शब्द सुद्धा बोलले नाहीत ते. ठीक आहे, बघूया. ठीक आहे का ठीक आहे? राजवीरने एवढी साधी गोष्ट नको का कळायला? हे बघा, राजवीरचं हे असं वागणं ना मला खरंच आवडलं नाही. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आपण काय करणार त्यांच्या अशा वागण्याला? काय करणार म्हणजे ते मनवाला घ्यायला म्हणून येतात आणि बाहेरच्या बाहेर निघून जातात. त्यामध्ये आपलं काही चुकतंय का? म्हणजे आपण चुकून असे काही वागलोय, काही बोललोय ज्याचा त्यांना राग आलाय, हे आपल्याला समजून घ्यायला नको का? ही गोष्ट कदाचित आज तुझ्या लक्षात आली असेल, पण मला हे खूप आधी जाणवलं होतं. पण मी काय बोललो नाही. मला वाटलं काम असेल त्यांना. आता पुन्हा पुन्हा तेच होत आहे. मनवा सुद्धा याबद्दल बोलली माझ्याशी. पण मला सांगा, त्यांच्या बिझनेसचं काही टेन्शन असेल ज्यामुळे ते असं वागत असतील? असू शकेल ना टेन्शन, पण मुंबईहून 2 तास ड्राईव्ह करून ते इथे येतात. 5 मिनिटं घरात आले आणि आपल्याशी 2 शब्द बोलले तर बिघडतो कुठे? बरोबर आहे तुमचं. मी मनुष्य बोलू याबद्दल? नाही यार, याबद्दल तू मनुष्य अजिबात काही बोलू नको. अहो पण ऐका ना. नाही म्हणतोय ना. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते आपल्याला माहित नाहीये ना. आणि याविषयी मनुष्य बोलणं बरोबर दिसत नाही. आपण जर तिच्याशी बोललो आणि तिने हे सगळं मनाला लावून घेतलं आणि टेन्शन घेतलं तर ते मला नाही चालणार.
नाही, बरोबर आहे तुमचं. आपण जर का तिच्याशी काही बोललो तर ती त्यांच्याकडे जाऊन बोलेल आणि उगाच त्या दोघांमध्ये भांडणं होतील आणि ते नकोय आपल्याला. नाही, भांडण नाही होणार. मला एवढंच म्हणायचं आहे की हा जर त्यांचा मूळ स्वभाव असेल तर तो आपण बदलू नाही ना शकणार. स्वभावासाठी औषध नसतं. मला एवढंच वाटतं की काही झालं तरी राजवीरनी मनूची नीट काळजी घ्यायला पाहिजे. ओके. खूप दुखतोय हा. नाही, एवढं काहीच झालं नाहीये. अहो असं काय करताय मनवा? अजून वळ आहेत हातावर. मी एक काम करतो, बर्फ लावतो त्याला. अहो नाही नाही, एवढं खरंच काही दुखत नाही. बर्फ लावायची काही गरज नाही. मग हे असं हातावर वळ वगैरे उठणं योग्य आहे? पथनाट्यात मी एवढी वाहवत गेले ना, मलाच कळलं नाही कधी झालं ते. त्या निशिकांतला कळायला नको का? त्याला पण कळलं नसेल. बाय द वे, त्याचं काम कसं वाटलं तुम्हाला? मनवा असं काय करता? तुम्हाला कळत कसं नाही? हे चांगलं नाहीये. एवढ्या जोरात हात पकडण्याची काहीच गरज नव्हती. अहो पण खरंच दुखत नाहीये. तुम्ही उगाच एवढं टेन्शन घेताय. दुखत नाहीये? नाही. माझ्या डोळ्यात बघा आणि सांगा मला. नाही दुखत आहे? हा म्हणजे अगदी थोडं दुखतंय, फार नाही. मी बर्फ आणतो. राजवीर, एवढंच लागलं म्हणून कोणी बर्फ लावतो का? खरंच काही नाही झालंय. कसं वाटतं? बरं वाटतं. एवढं टेन्शन नका घेऊ. उद्या सकाळपर्यंत बरं होईल. मनवा, आय लव्ह यू मोर दॅन माय सेल्फ. स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे माझं तुमच्यावर. आणि तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला मला नाही चालणार मनवा. पण मी खरंच सांगते, एवढं खरंच काही नाही झालंय. आणि नाटकाचा तो भाग आहे ना, तिथे हे सगळं करावं लागतं. त्याला काही ऑप्शन नाहीये. आणि ते करताना कधी असं होतं कळलंच नाही. तुम्ही खरंच ठीक आहात ना? हो, खरंच. प्लीज आता जाऊ द्या ना तो विषय. मनवा, राजवीर, राजवीर काय झालं? राजवीर काय झालं? राजवीर, एक मिनिट. ठीक आहे, तुम्ही पाणी घ्या. राजवीर काय होतंय? मनवा, मनवा, खूप विचित्र स्वप्न पडलं मला आता. काय झालं? निशिकांत मारत होता तुम्हाला. आणि तुम्ही खूप ओरडत होत्या. तुम्हाला खूप त्रास होत होता. राजवीर, तुम्ही नाही मनवा, हे असं नाही बघू शकत मी. मला खूप त्रास होतो त्याचा. कशाला त्रास करून घ्यायचा? स्वप्न होतं ना, खरं नाही घडलंय काही. तुम्ही आधी शांत व्हा. कसा शांत हो मनवा? खूप विचित्र स्वप्न होतं ते. तेच मी म्हणते, स्वप्न होतं ना ते. एवढा नाही विचार करायचा. खरंच काही घडलं नाहीये.
नाही म्हणू, मला नाही आवडत आहे. मला त्रास होतो या सगळ्याचा खूप. मी तुम्हाला त्रास झालेला नाही बघू शकत. पण कशाला त्रास करून घ्यायचा? मी म्हणते ना काही घडलं नाहीये. नाही, मी कडूही देणार नाही म्हणून. तुम्ही समजून घ्या प्लीज मला काय म्हणायचंय ते. म्हणून काही फरक पडत नाही तुम्ही ते पथनाट्य नाही केलं तर. मला सांगा काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी? मी किती पथनाट्य, मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये का मनवा तुमच्यासाठी? कळतंय मला, पण राजवीर आता ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. असं असं अचानक कसं नाही म्हणू मी त्यांना आता? काय म्हणू तुम्ही? मी माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का? मला काय वाटतं, माझा त्रास तुम्हाला महत्वाचा नाहीये का? आणि पथनाट्य समाज प्रबोधन करण्यासाठी करताय ना तुम्ही, मग पथनाट्य सोडलं तरी तुमचा ग्रुप करतच राहणार आहे. तुम्ही माझा विचार करा ना, आपला विचार करा. तुम्हाला चालणार आहे का मला असा त्रास झालेला? नाही ना. हेच सांगतोय ना, तुम्ही नका करू ते पथनाट्य. अजून खूप वेळ आहे. तुमचा ग्रुप काहीतरी करेल मॅनेज. हवं तर तुम्ही सखीला सांगा, ती करेल तुमचा रोल. पण म्हणून प्लीज माझ्यासाठी तुम्ही तो रोल करू नका, ते पथनाट्य करू नका. मला त्रास होतो. तुम्हाला त्रास झालेला मला नाही बघवत. मग ऐकाल ना माझं? ठीक आहे, सोडेन मी पथनाट्य. एवढा त्रास करून घेतं का कोणी? मनवा पण ते आता एकदम शांत, अजिबात विचार नाही करायचा. झोपा बस.